नाही याला आवडायला. चला, इंग्रजी भाषेच्या प्रश्नांबद्दल मी शिकवणार आहे तुम्हाला आज. इंग्लिश मधूनही शिकवणार आहे आणि इंग्लिश मधून मराठी मधूनही शिकवणार. त्यामुळे डोंट वरी, I will teach you in English and Marathi. But first is a some content inform you in Marathi. Then I teach you in English. So don't worry, and please don't send a bombarding of messages. So Avdut, I will write down अवधूत मराठे, आदेश, आदर्श बबन बबन सोडे, काय नाव आहे? ठीक आहे, तुमचे नाव इथे रेकॉर्डला येत आहेत. आज कंप्लीट एक आठवडा झालं, म्हणजे तुमचे 5 ते 6 दिवस झालं तुमचे मेसेजेस विनाकारण येत आहेत खूप सारे. बाकीच्यांना डिस्टर्ब होत आहे, तुम्हाला जर इंग्लिश कळत नसेल तर. ठीक आहे, मी ग्रुप मधून रिमूव्ह करणार आहे. ओके, श्रेया रायकर, अजिबात बिनाकामाचे मेसेज पाठवायचे नाही कोणीही. मला डिस्टर्ब करण्यासाठी आलात की शिकण्यासाठी? चला ओके, बघा त्या ऍक्शन वरनं काय वाटतं तुम्हाला? व्हॉट यू थिंक, व्हॉट अबाउट यू थिंक इन दिस पिक्चर? एक्सप्लेन मी इन मॅसेज. आय कांट हिअर यू. आपण लांबनं कोणी जर बोलत असेल तर कानाला हात लावतो, अरे ऐकायला येत नाहीये बोल. किंवा खूप गर्दी असेल, एखादं गाणं चालू असेल वरातीमध्ये खास करून, असं कानाला हात लावून ऐकतो, आहे की नाही? का? कारण समोरच्याचे शब्द आपल्याला स्पष्ट ऐकायला येत नाहीत. इथं ते दिसतंय, बरोबर आहे ना? त्या हावभावावरनं. ठीक आहे, समजतंय? आय कांट हिअर यू. ओके, बघा आता शिवणकाम, टेलरिंग, विष्णू टेलरिंग, टेलर्स. सो यूज इक्विपमेंट इन टेलरिंग. So here is a list of equipments: needle, shoe, hem, stitch, toss, spill, and blank. Okay. So in this slide, as a equipment and related words of tailoring. So note down which words related of tailoring. Okay. So all about words related of tailoring. Okay. Do you understand? Yes or no? इंग्लिश शिकवतोय मी. कोण आहे? कल्याणी सोनवणे. ठीक आहे, ओके. कल्याणी, एकच मिनिट हा. कल्याणी तुला अनम्यूट करतो मी. ओके. कल्याणी सोनवणे अनम्यूट केले. सर, बोला. हे लिहायचंय. हो, लिहून घ्या म्हटलं ना. रिलेटेड वर्ड्स ऑफ टेलरिंग. हो. हा, लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या, चल फास्ट. लवकर लवकर लिहून घ्या, आपल्याला खूप सारे पोर्शन्स कव्हर करायचे याच्यामध्ये. आणखी तुम्हाला दुसरी एक पीपीटी शेअर करणार आहे मी, टोटली इंग्लिश मधून असेल. ओके, लिहून घेतलं हे. चला, ऑल ऑल इक्विपमेंट्स. हा,
ऑल इक्विपमेंट्स. ठीक आहे, लिहून घ्या लवकर, चला लिहून घ्या लिहून घ्या. ओके, आलं लक्षात, समजलं, भेटली. चल नेक्स्ट बघा, वनस्पती प्रकार प्रश्न. आता काही झाडावरती वनस्पतीवरती आधारित प्रश्न असतात. डिपेंड ऑन जंगल, ट्री. ओके, तर याच्यामध्ये काय, श्रब म्हणजे झुडूप, मध्यम उंचीची वनस्पती. कॅक्टस निवडुंग, वाळवंटातील वनस्पती. क्लाइंबर लतावेली, आधार घेऊन वाढणारी वनस्पती. वेल म्हणतो ना आपण, वेल, वेल कसा वाढतो, आधार घेऊन वाढतो आहे की नाही. मग पोल असेल किंवा भिंत असेल किंवा एखादी जाळी असेल, तिथे काय होतं, हे अशा क्लाइंबर आधार घेऊन ज्या वाढतात वेली, लॅम्प. ओके, त्यानंतर हर्बल आपण म्हणतो ना, हर्बल, त्याचं हे हर्ब औषधी वनस्पती, औषधी गुणधर्म असलेली वनस्पती, हर्बल, हर्ब. चला, एखाद्याला हर्बची वनस्पती कोणती काही सांगू शकता, सांगा बरं, कोणती वनस्पती माहिती आहे तुम्हाला हर्बची? पूर्वी, पूर्वी. ठीक आहे, पूर्वीला आपण अनम्यूट करू, तिला वनस्पती माहिती आहे ती. पूर्वी अनम्यूट केले. हॅलो, पूर्वी, आवाज येतोय माझा? हॅलो पूर्वी, परत अनम्यूट केले तुला मी. हॅलो, काय झालं, काय नो, अनम्यूट केलं होतं, चला ओके, नो प्रॉब्लेम, माहित नाहीये, ओके. अरे रोज पाहता तुम्ही. तुळस, तुळस माहित नाही तुम्हाला, तुळस, तुलसी, माहिती की नाही? मग खूप गुणकारी वनस्पती आहे, आपण भक्तिभावाने पूजतो पण. ओके, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट, वनस्पतींचे भाग, झाडाचे असतील, वनस्पतींचे असतील. आदर्श, एकच मिनिट, आदर्श, आदर्शला आपण एखादा प्रश्न विचारूयात. आदर्श फक्त मेसेज करतो का, तुला उत्तर पण सांगता येतात, सांग बरं मला. आदर्श बाबासाहेब गित्ते, अरे आदर्श, आदर्श बाबासाहेब गित्ते, अनम्यूट केले. यस सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. खूपच मेसेज करतो रे. हा, पालक आहेत का कोणी जवळ? हॅलो आदर्श, हो. एवढे मेसेज करत जाऊ नको मला, डिस्टर्ब होतं बाकीच्यांना, स्क्रीनवरती दिसतात ना ते मेसेज. चाललंय त्याच्यावरती काम चालू आहे आपलं, आर एस कोचिंग क्लासेसचं. काय मेसेज पाठवला तू? नाही तुला नाही, इमोजी सांगितलं पाठवतो, इमोजी इमोजी पाठवतो सारखेच, मेसेज नाही पाठवत, पाठवायचं नाही, इमोजी. पाठवायचं नाही सांगितलं ना तुला. नाही, सारखं सारखं नाही पाठवायचं, उत्तर पाठवते, काय प्रॉब्लेम नाही. पण काय होतं, थोडं डिस्टर्ब होतो, मी 2-3 दिवस झालं चेक करतोय. अवधूत मराठे, हा एक आणि आणखी एक दोन आहे. त्या दिवशी मी पप्पा रागवले होते मला ना, नाही नाही, मी पाठवायचं. पर्सनली कॉलच, सॉरी बरं का, चालू क्लासमध्ये नाही हे बोलायला पाहिजे, मी पर्सनली कॉलच करणार होतो. हो पण हो, चला ठीक आहे. चालेल सर. ते आम्ही थोडं जर काही कामात असेल ना तर करतो तो, नाहीतर आम्ही त्याच्या शेजारी असेल तर नाही करत तो. चालेल, मी बोलते त्यासोबत. चालेल, काय अडचण नाही. ठीक आहे बाळा, हे हो, वाच बरं, त्याला वाचते. वाचायला सांगायचं, वाचायचं म्हणा त्याला. वनस्पती भाग. नीट वाच, ब्युटी. काय, परत वाच, परत वाच, काय आहे ते.
वनस्पतींचे भाग. व्हेरी गुड. हा वाच. बिवडी. बुड काय? म्हणजे कळी. बड. बड म्हणजे कळी. हम्म. आडबलोटी. रूट म्हणजे मूळ. हम्म. स्टेम. टेम. स्टेम म्हणजे देठ. डेट. देठ. हा. नवीन पान किंवा फूल येण्याची सुरुवात. जमिनीत असलेला वनस्पतीचा भाग. वनस्पतीच्या मुख्य आधारे. वनस्पती विज्ञानाशी संबंधित प्रश्नोत्तरांमध्ये वनस्पतींचे विविध भाग ओळखणे आवश्यक असते. चला व्हेरी गुड. ओके. समजलं. तर काय आहे? कळी. कळी काय असते? सर्वांना माहिती आहे की नवीन पान किंवा फुल येण्याची सुरुवात. मग पान असेल, फुल असेल, फळ असेल, येण्यापूर्वी काय येतं? छोटी छोटी अशी कळी येतात. येते की नाही? शक्यतो पान आणि फुलालाच कळी येते. जे फळं असतात त्यांना फुलं येतात, पण फुलं येण्यापूर्वी त्याला पण थोडी छोटी कळी येते. तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल, निरखून पाहिलं तर. रूट. रूट म्हणजे काय? तर मूळ. जमिनीत असलेला वनस्पतीचा भाग. मग आता मूळ जे आहे, मुळी म्हणतो आपण, कोणी कोणी मुळी म्हणतं, मूळ म्हणतं, आहे की नाही? मुळा कोणाकोणाला माहिती आहे कसा येतो? जमिनीच्या बाहेर येतो का आत येतो? कोणाकोणाला माहिती आहे? सांगा बरं, मुळा कसा उगवतो? उत्तर सांगा. सांगतो, सर्व सांगणार आहे. देठ म्हणजे काय ते पण सांगणार आहे, सगळं सांगणार आहे. कालच्या आजच्या क्लासचा काही संबंध नाही, त्यामुळे काळजी करू नका. आज सेपरेट क्लास चालू आहे. ठीक आहे. माहित असेल तर उत्तर द्या, नसेल तर नका देऊ. ठीक आहे. कारण मी सांगणार ते, त्यामुळे काही काळजी करू नका. अंडरग्राउंड. ओके गुड. इनसाइड द ग्राउंड. ओके. जमिनीच्या आतमध्ये मुळा कसा उगवतो? तर जमिनीच्या आतमध्ये उलटा उगवतो आणि पानं वरती असतात. ठीक आहे. तुम्ही जर कधी पाहिलं तर, हा, मातीत, आपल्या शेतात मुळा जो असतो तो खाली असतो. भुईमुगाच्या शेंगा, त्या पद्धतीने. ओके. सो डोंट वरी. रॅडिश, कॅरोट, पोटॅटो, स्वीट. व्हेरी गुड. कोण आहे हा? हो, अरे सिल्वेशन, रिया बोलते. गुड. रिया, व्हेरी गुड. चल. मूळ. मूळ म्हणजे काय असतं? जमिनीत असलेला वनस्पतीचा भाग. आता स्टेम, देठ. देठ म्हणजे काय माहिती का? वांग पाहिले सर्वांनी, वांग, ब्रिंजल. त्या ब्रिंजलच्या पाठीमागे शेपटासारखं जे असतं ना, त्याला देठ म्हणतात. ओके. कोणीतरी तर टाकला होता मेसेज, तर देठ म्हणजे काय? तर बाळा, वांग जे असतं, वांग्याला जे देठ असतं आपण पकडतो, ज्याला काटे असतात, त्याला म्हणतात देठ. गुलाबाचं फुल असतं, खाली जे असतं ना, ज्यावरती काटे असतात, त्याला म्हणतात देठ. ओके. चल, थोडं फास्ट घेऊ, कारण आपल्याकडे खूप सारं कंटेंट आहे, ते आपल्याला सॉल्व्ह करायचंय. चला, हे काही कामात म्हणजे हे नोट्स आहेत. या नोट्स मी तुम्हाला म्हणजे काय म्हणतात, टिप्स आहेत. त्या टिप्स आपण नंतर हे करूच. ओके. जस्ट मिनिट. हा. दुसरं आता दुसरी पीपीटी ओपन करतोय, काळजी करू नका. याच पद्धतीची.
चला रेडी. स्क्रीन दिसते सर्वांना व्यवस्थित? येस नो, से मी, येस और नो. विच डाऊट? कोणाला डाऊट आहे? जस्ट मिनिट. पूर्वी, पूर्वी तुला अनम्यूट करतोय, तू अनम्यूट होत नाहीये. सर. बोल बाळा, काय काय प्रॉब्लेम आहे तुला? सर आता कोणतं पण फुल उगत असतं तर मग त्याच्या मागचे पिक्चर ते असतं ना, तुम्ही बोलली ना डेट, त्याला पण डेट म्हणता का? कशाला? कोणतं पण फूल वगैरे काय उगत असतं त्याला माग. हा, त्याला पण डेटच म्हणतात ना. हो. हो. फक्त प्रॉब्लेम हा आहे की डेट जे म्हणतो ना आपण, सर. जस्ट मिनिट हा, एकात प्ले होत नाहीये. वांग्याचं कसं देठ असतं तसं प्रत्येक फुल असेल, फळ किंवा जे असेल त्याला आपण हो देठ म्हणतो. हो सर. ठीक आहे. आणखी काही तर डाऊट? न सर ते ठीक आहे सर. ओके, चला गुड. बघा आता दिसते फुल स्क्रीन सर्वांना? ओके. आता इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, अशा पद्धतीचे प्रश्न असतात काही काही. ठीक आहे, अशा पद्धतीचे प्रश्न असतात जिथे की चित्र दाखवलेलं असतं. हम्म, आलं का लक्षात? आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं असतं. जस्ट मिनिट. एकच मिनिट हा. ओके. बघा, खाली दिलेल्या चित्राशी संबंधित योग्य पर्याय निवडा. टॉर टॉर्टॉइस, 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 टॉर्टॉइस. तर योग्य स्पेलिंग कोणती आहे हे तुम्हाला शोधायचे. खाली उत्तर दिलेले आहे, तर लिहून घ्यायचे सर्वांनी. ठीक आहे, उत्तर नाही द्यायचे, तुम्हाला लिहून घ्यायचे. ही माहिती जी आहे ती लिहून घ्यायची. ठीक आहे, रेडी? हे एकदा रिव्हिजन करणार आहे, त्यानंतर आपण मग टोटली इंग्लिश टू इंग्लिश कंटेंट घेणार आहोत. आणि तो चॅप्टर असेल वन वर्ड फॉर मेनी. सो रेडी? फर्स्ट complete this PPT, then start now. One word for many. Okay, so first write down this correct spelling of related these pictures. Okay, which word is correct? बुल. खाली दिलेल्या चित्राशी संबंधित योग्य पर्याय निवडा. बुल, तर काय स्पेलिंग आहे बुलची? BULL. ओके,
ओके गुड. पार्थ, व्हेरी गुड. हुशार आहात तसे तुम्ही, फक्त रिव्हिजन करत नाही. हो की नाही? सर्वजण हुशार आहेत. आता यामध्ये माशाचे चित्र, FISH, फिश, हे सर्वांना माहिती आहे. पण रॉंग स्पेलिंग कशा येतात ते पण लक्षात ठेवा. चुकीच्या स्पेलिंग कशा येतात परीक्षेमध्ये ते लक्षात ठेवा. बेटर ते आहे, कारण करेक्ट स्पेलिंग तुम्हाला माहिती आहे, पण कन्फ्युजन होता तुम्ही चुकीच्या स्पेलिंग पाहून. ओके, सो रिमेंबर ऑल ऑफ दिस. कुत्र्याचे चित्र, आता काय आहे याच्यामध्ये? डॉग, DOG, डॉग, हे सर्वांनाच माहिती आहे, पण कधी कधी चुकतं. सन, आता SON आणि SUN या दोन्ही मध्ये तुम्हाला फरक कळत नाही किंवा काही वेळेस कन्फ्युजन होतं. ओके नाही? SUN. ओके, व्हेरी गुड. पार्थ. ओके, बघा त्यानंतर काय आहे? रोज. एकच मिनिट हा. बघा कसं आहे हे रोज. विदाऊट डेटाचं आहे का विथ डेटाचं आहे? म्हणजे डेटा सोबत आहे की डेटाचं आहे की डेटा विदाऊट डेटाचं आहे? याला डेट नाहीये. ठीक आहे. पिकॉक, पिकॉकची स्पेलिंग पहा, लिहून घ्या. मोठी आहे पण सोपी आहे. आदर्श पाटील. ओके गुड. डिअर, हरिण. बघा इथं चित्र दिले काळविटाचं, शब्द दिलाय हरणाचा. असो, आपल्या स्टाफला बहुतेक दोन्हीतला फरक नाही कळाला, उद्या सांगावं लागेल, त्यांना पण शिकवावं लागेल काळवीट आणि हरिण. चला असो, हरणाला पण शिंग असतात. ओके. मंकी, चिंपाजी. स्पेलिंग पहा, लक्षात ठेवा, लिहून घ्या, सर्वांनी लिहून घ्यायची. त्यानंतर डॉंकी, मंकी झाल्यानंतर डॉंकी, लिहून घ्या योग्य स्पेलिंग. कोण कोण खेळत रे? काइट्स कोणी कोणी उडवलेली? सॉरी, आवाज येत नाही का? हॅलो हॅलो. चला चॅट इनबॉक्स मध्ये चला, येस ऑर नो. आवाज येतोय माझा? येस ऑर नो. हॅलो हॅलो. आवाज येतोय माझा? येस ऑर नो. येस सर, येस सर, येस सर. कोणा? निर्मिती जाधव. ठीक आहे, ओके जाधव. अनम्यूट करू आपण. काय डाऊट आहे पाहूयात. हॅलो, निर्मिती जाधव. सर गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग सर. ते गुड आधीच इव्हनिंग. तुम्ही दाखवलं होतं ना, ते 9th क्वेश्चन, ते एकदा दाखवतो का? मला लिहायचा होता तो. मी स्क्रीनशॉट काढून घेऊ का? हा, स्क्रीनशॉट काढून घे, नंतर ले बाळा. 9चा कोणता होता आपला? जस्ट मिनिट. 9th का? एक मंकी वाला का पिकॉक वाला का डिअर वाला? नाही, मागचा मागचा त्याच्या सर. हा हो, वाला. हाच. आणि सर हे या पिक्चरला काय बोलले तुम्ही? तो पिक्चरच्या त्या, कोणत्या? ते डिअरचा बघा आलत. हे काळवीट आहे का हा हरिण हा. आहे? काय ते? काळवीट, काळवीट. एकच मिनिट, काळवीट. एकच मिनिट हा. हरणाचाच प्रकार आहे, पण एक हा. असतं काळवीट. हरणामध्ये, सॉरी, हरणामध्ये जास्त काळवीट. अच्छा, पण आहे बरं ठीक का. आहे सर, तेवढंच जरा हे विचारायचं होतं. हा, असं, हा, हे काळवीट. पहिली गॅरंटी काळवीट. ठीक आहे. आणि एक असतं हरिण. ओके, दोन्ही हरिणच आहेत, फक्त जसं मेल फिमेल कसं असतं त्यानुसार तो फरक असतो. आणि येस शिंग सर. असतं, एकाला शिंग असतात एकाला शिंग नसतात. हो. आय थिंक. हा, तर हा प्रकार आहे. चला असो, काही प्रॉब्लेम नाही. थोडे बहुत मिस्टेक होते प्रत्येकाकडनं, पण लक्षात ठेवा. येस सर. त्यानिमित्ताने फरक तर कळाला.
हा म्हणजे तेच ते फरक कळण्यासाठीच विचारायचं होतं काय आहे ते नक्की. ठीक आहे, डोंट वरी, काही प्रॉब्लेम नाही. मी याचे वर्ड्स तुम्हाला टाकून देईल. ठीक आहे, येस सर. इथपर्यंत आलं होतं आपलं का इथपर्यंत, आहे की नाही? 11th क्वेश्चन. ओके, बघा. अँट, ANT, अँट म्हणजे मुंगी. त्यानंतर ANT. ANT खाली दिले ना मला, इथं उत्तर दिलेले आहे. एकच मिनिट, इथं खाली उत्तर दिलेली दिसत आहेत. इथं अॅरो दिसतोय का माझा? इथे उत्तर दिलेले आहेत. प्रत्येकाच्या खाली उत्तर दिलेले आहेत, प्रत्येक प्रश्नाच्या खाली. चला रेडी. पुढं काय आहे? टेबल, TABLE, टेबल. सोपं आहे. फॅन, फॅन हे सगळं सर्वांना माहिती आहे नाही? स्पेलिंग आहे सगळ्यांना माहिती. एलिफंट स्पेलिंग करेक्ट बघा, व्यवस्थित लिहून घ्या. ELEPHANT. ओके, एलिफंट. त्यानंतर कप, कपची स्पेलिंग ओके, सर्वांना माहिती. हिबिस्कस, आम्ही लहानपणी घंटीचे फुल असं म्हणायचो. कोणाकोणाच्या इकडे ह्या फुलाला काय काय म्हणतात? चला मेसेज करून सांगा. मेसेज करा बरं, ह्या फुलाला काय काय म्हणतात? माहिती आहे? हिबिस्कस. ओके, आदर्श पाटील इथली कॉपी करू नको, मराठीत काय म्हणतात ते सांग. जास्वंदाचं फुल. ओके, जास्वंत. ओके पूर्वी, व्हेरी गुड. जास्वंद फक्त एकच. ओके, जास्वंद. ओके, रणपिसे, प्रगती, व्हेरी गुड. काहीच म्हणत नाही का कोणी? चला जाऊ दे, जास्वंदच म्हणतात. हिबिस्कस, जस्विंदर. ओके, अजून? हा बदल अजून, ठीक आहे. जास्वंद म्हणतात, हिबिस्कस म्हणतात, हे लक्षात ठेवा आणि त्याची स्पेलिंग लक्षात ठेवा. हे पहा, झेब्रा. रोडवर दिसतात का नाही असल्या पट्ट्या? कोण कोण रोडवर डोळे झाकून चालतं रे? हा, डोळे उघडून ठेवून चालू जा, चला जा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ह्या पट्ट्या दिसतील रोडवरती. हा, रोडवरती डोळे झाकून नाही चालायचे, आता एखाद्याला उडवत आहे. चला रेडी. बघा आता 19 ते 20. सीडी, सीडी साठी काय? लॅडर. शिडी माहिती का? साप शिडी. सगळ्यांना साप शिडी माहिती, बाकी शिडीच माहित नाही म्हणा सर, हो की नाही? शिडी साठी शब्द आहे लॅडर आणि कबुतरासाठी शब्द आहे पिगॉन. ओके, लिहून घ्या. झालं, आता इथं तुमचं पीपीटी संपलेले आहे. आता चालू होत आहे आपला नेक्स्ट टॉपिक. ओके, व्हेरी गुड. वन वर्ड फॉर मेनी. सो फर्स्ट I will asking some students questions and then start next portion. Ready? समृद्धी, अनम्यूट केले समृद्धीला. समृद्धी, समृद्धी कांबळे. हॅलो, सर माझे बुक्स कधी येतील? तुझे बुक्स तुला कोणी पाठवलेत? पैसे पाठवलेत मॅमला, भावना मॅमला. ओके ओके, त्या भावना म्हणल्या मॅम. होत्या. ओके बाळा, यावरती आपण नंतर बोलू. मला उद्या कॉल कर वाटलं, किंवा ऑफिसला कॉल कर. बरं. हा, सो टेल मी, मीडियम यू लर्न. मीडियम कोणता आहे तुझं माध्यम? सेमी. ओके, सेमी. सो टेल मी, व्हॉट इज अ वन वर्ड फॉर मेनी?
You know? No. नाही माहित. ठीक. Just a minute. खूप सारे उत्तर देत आहे. व्हेरी गुड. सर्वजण काय म्हणते त्याला स्मार्ट आहात, हुशार आहात. नाही दिसायला मी काहीच शेअर केलेलं नाही, काळजी करू नका. शेअर केल्यानंतर दिसणारच आहे तुम्हाला. ओके ओके. रेया कोलते आणि हे कोणाला डाऊट आहे? कल्याणी सोनवणे. ठीक आहे. रेया कोलतेला आपण अनम्यूट करू. कल्याणीला आपण अनम्यूट केलं होतं सुरुवातीलाच. ओके. रेया कोलते. Yes, sir. Good evening. Happy Navratri. हा. Happy Navratri, sir. हो, सेम टू यू. थँक यू. हॅपी नवरात्री. तर हॅपी नवरात्री. हा, सेम टू यू. हॅपी नवरात्री सर्वांना. ऑल ऑफ यू हॅपी नवरात्री. ओके गुड. चला. सो रेया, Yes, sir. टेल मी यू नो व्हॉट अबाउट वन वर्ड ऑफ फॉर मेनी. पूर्वी One word. डाऊट आहे, थांब थोडं. हा. One word for many म्हणजे एका शब्दासाठी सेम अर्थ, फक्त ते वेगळा. वन वर्ड फॉर मेनी. नो. एकच शब्द फक्त वेगवेगळे मोठे मोठे उत्तर असं. नाही, थोडं चुकतंय. उलट सांगते थोडं. चला ठीक आहे. जस्ट मिनिट. ओके. पगार. पगार. अन्वी पगार. Yes, sir. गुड इव्हनिंग. Good evening, sir. So tell me, what about one word for many? Sir, one word for many means अनेक शब्दांसाठी एक शब्द. Very good. So tell me any one example. Any of Sir, मराठी. simple, hard, medium, any. सर मराठीत सांगू का? Okay, सांग. प्रत्येक दिवशी येणारा दैनंदिन, मासिक, साप्ताहिक. दैनंदिन. So I tell you Sir, one sentence. Tell me this sentence answer. So listen now carefully. Animals which live in water. So tell me. aquatic animals. Very good. Nice. This type. So tell me next any example this type. You understand now? I will Yes, ask sir. you. I will ask you one question. So do you understand? Yes, sir. So tell me next anyone. Uh, Animals that live on trees. Live terrestrial animals on land. Animals that live on land, they are terrestrial animals. The science which treats of life. काय sir? The science which treats of life. Life. Question नहीं करना sir. One minute. Just a minute. I will share you. Okay. Just a minute. Just a minute. I will share you some PPT notes to better know.
Answer. Just a minute. Minute. एकच मिनिट. Sir, biology. Which? Very good. Biology. Yeah, yes. Biology. So tell me, I will ask you the science which treats of life. So tell me this sentence meaning in Marathi. म्हणजे Tell me. सर सायन्स म्हणजे सायन्स जे लाईफवर आधारित असतं. जे लाईफ सायन्स वरती आधारित असतं का जे सायन्स लाईफ वरती आधारित असतं? काय सर? Which is depend on other लाईफ. science or life? ओके सर. Biology means in Marathi. बायोलॉजी म्हणजे हा. सायन्स जे लाईफवर आधारित असतं. ज्या शास्त्रात लाईफचा अभ्यास केला जातो. ओके. म्हणजे विज्ञानाशी जुळवून जो जीवनाचा अभ्यास असतो ना, जीवनावर आधारित, हो की नाही, त्याला बायोलॉजी म्हणतात. सर तर सायन्सला मराठीमध्ये काय म्हणतात तेच आठवत नव्हतं. विज्ञान. ओके सर. ओके, नो प्रॉब्लेम. चला, गुड. स्पृहा आहे का? स्पृहा आज स्पृहा नाही वाटतं. ओके. रेयाला अनम्यूट केलेले, पूर्वीला अनम्यूट केलेले. दुर्वा क्षीरसागरला आपण अनम्यूट करूया. दुर्वा. Yes, sir. Good evening. गुड इव्हनिंग. जस्ट अ मिनिट. मला तुमची पीपीटी सापडत नाहीये. मला एक मी तयार केली होती. आय थिंक एकच मिनिट. तरी पण तुला एक प्रश्न विचारतो मी. सर बोला. That which is not permitted by law. So tell me which words suitable for this sentence. Sir, please again. परत बोला ना 1 मिनिट. काय? परत बोला 1 मिनिट. That which is not permitted by law. Law, L-A-W, law. Law. Tell me. नाही माहित. माहित. तर मी स्क्रीन नाही शेअर केलेली. तुम्हाला प्रश्न विचारतोय कारण प्रत्येकाकडे बुक आहे हे. नाही आहे सर, माझ्याकडे नाही आहे बुक. ओके. माझ्याकडे नवनीतची आहे. नवनीतची. ओके. पक्का पाया नाहीये. ओके, नो प्रॉब्लेम. बट आय टेल यू सेंटेन्स सो यू अंडरस्टँड द मीनिंग अँड देन टेल मी आन्सर. तुला हे सांगा अगोदर, समजलं का? हे वाक्य समजलं का? नाही सर. जे कायद्याला धरून नसतं, कायद्याने त्याला अनुमती नाहीये असं काय असतं? त्याला काय म्हणतात? अनुमती नाहीये. कायद्याने त्याला अनुमती, परमिशन नाहीये, त्याला काय म्हणतात? सांग.
सिंपल आहे. हम्म सिंपल आहे, यायला पाहिजे. कायद्याला अनुमती नसते. कायदा ज्याला परमिशन देत नाही, अनुमती देत नाही असा. हे सिंपल आहे. सर नाही माहिती. अरे, लिगल आणि इलिगल, तर इलिगल हा शब्द येतो तिथे, इलिगल. हा हा इलिगल. हा लीगल आणि इलिगल. बरं, हा आता इलिगल मी उत्तर सांगितलं, मग इलिगल. हा, तर लीगल, लीगलच सांग आता तू. लीगल म्हणजे जे आहे ना परमिशन ज्याला असते, आणि इलिगल म्हणजे ज्याला परमिशन नसते. जे कायदा धरून असतं आणि एक हा कायदा धरून. नसतं. बरोबर आहे. हो. ओके, सो जस्ट अ मिनिट. एकच मिनिट. वन वर्ड. मी नंतर आणखी एक अशीच पीपीटी आता शेअर करतोय, ज्याने तुमच्या लक्षात येईल वन वर्ड फॉर मेनी साठी काय असतं आणि कसं असतं. ओके, थोडं अक्षर बारीक दिसतील तुम्हाला, थोडं आपण झूम करूयात. नो प्रॉब्लेम. ओके सर. समजलं काय विचारलं आणि काय सांगायचंय, काय हो चालू हो आहे. हो. हे प्रत्येकाला आहे, मराठी मीडियमला पण आहे आणि इंग्लिश मीडियमला पण आहे. काळजी करू नका. इज दॅट क्लिअर? डोंट वरी, आय विल टीच यू अ पार्ट ऑफ स्कॉलरशिप. ओके, जस्ट अ मिनिट. आवाज येतोय माझा? येस ऑर नो? चला चॅट बॉक्स मध्ये येस करा बरं, आवाज येत असेल तर. आवाज येतोय माझा? येस ऑर नो? जागे आहात तुम्ही? येस ऑर नो? ओके, टेल मी. ओके, गुड. थँक यू फॉर युअर रिस्पॉन्स अँड रिप्लाय. जागे आहात तुम्ही? क्लास समजतोय असता? काय शिकवतोय हे लवकरच लक्षात येईल, नका काळजी करू. ओके, वन वर्ड फॉर मेनी. सो आय can allow for this chapter. Share now the screen. Okay. स्क्रीन दिसते सर्वांना? जस्ट मिनिट. आता दिसत असेल तुम्हाला स्क्रीन. जस्ट मिनिट. क्रांती अनम्यूट केले. हॅलो क्रांती. Yes, sir. Yes, गुड sir. इव्हनिंग क्रांती. हॅलो हॅलो क्रांती, रडते काय? हॅलो हॅलो क्रांती, आवाज येत नाहीये तुझा. हॅलो येतोय हॅलो. सर. ओके, क्रांती, क्रांती हॅलो. पाटील. हा, क्रांती पाटील ना? हा सर. हॅपी व्हॉट नवरात्री सर. हॅपी नवरात्री तुला पण बाळा. थँक्यू. वेलकम. One word for many. In English, we can replace a group of words with a single meaningful word. This single word express the same meaning as the interest group of words
This helps make our enough more rice and in सर तो शब्द येत नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुला बरेच शब्द आले नाही त्याच्यातले, बरेच चुकलेत पण, आणि मी थोडं झूम करतो याला. नाही होणार आय थिंक. सो जे वर्ड्स तुम्हाला दिसलेले नाहीत, बरं याची मी तुम्हाला समजून सांगतो. इन इंग्लिश वी कॅन रिप्लेस अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ अ सिंगल मिनिंगफुल वर्ड. सो ही लाईन जी आहे ती काय सांगते माहिती का आपल्याला? जस्ट मिनिट. ओके, वी कॅन रिप्लेस अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ सिंगल मिनिंगफुल वर्ड. म्हणजे हा जो जे काही एक वाक्य आहे, वाक्य सेंटेन्स, इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? सेंटेन्स. ओके, तो वाक्य सेंटेन्स आहे, त्या पूर्ण सेंटेन्सचा, त्या पूर्ण वाक्याचा एकाच शब्दामध्ये, वन वर्ड, एकाच शब्दामध्ये अर्थ निघतो. तो शब्द वापरला जातो त्या पूर्ण लाईनीसाठी. जसं आपण नामाऐवजी काय वापरतो? सर्वनाम, है का नाही? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या छोट्याशा शब्दाला सर्वनाम म्हणतात. त्याच पद्धतीने जसं राम वापरायचं तर ही वापरतो, त्याच पद्धतीनं दिस टाईप इज अ वन वर्ड फॉर मेनी, म्हणजे पूर्ण सेंटेन्स साठी एकच शब्द. दिस सिंगल वर्ड एक्सप्रेस म्हणजे तो एक्सप्रेस करतो, काय करतो? अ मिनिंग ऑफ द एंटायर ग्रुप ऑफ वर्ड्स. जेवढे काही शब्द आहेत त्या सेंटेन्स मध्ये, त्या सर्व शब्दांचा एकच अर्थ, तो एकच वर्ड सांगतो. त्याला म्हणतात वन वर्ड फॉर मेनी. ओके, अंडरस्टँड? समजलं? समजलं असेल तर यस टाईप करा, नसेल समजलं तर डी टाईप करा चॅट बॉक्स. चलो रिप्लाय इन चॅट बॉक्स. टेल मी यस, समजलं सर्वांना? ओके, गुड. चला काही उदाहरणं पाहूयात आपण. नाव ओके, बघा. पर्सनल लाईफ स्टोरीज विच इज राईट और टेल द पर्सनल लाईफ स्टोरीज. हु इज दिस? autobiography or biography? Which is, I will ask this. Okay. साई साबळे अनम्यूट केलेला आहे. साई साबळेला. चला साई, हॅलो. Yes, sir. Okay. साई, गुड इव्हनिंग साई. Good evening, sir. Okay. So tell me personal life stories. Who is right and tell as a personal life stories? What say? Which is correct, biography or autobiography? हॅलो, Yes, sir. सांग ना उत्तर. अरे तुमच्या डोळ्यापुढे उत्तर आहे, तुम्हाला समजत नाहीये. झोपीत आहात का तुम्ही? स्वरा गवांग, स्वरा गवांग. हॅलो स्वरा. उद्धव सानप अनम्यूट केलेले. उद्धव सानप, उत्तर नाही आलं हरकत नाही. उद्धव सानप अनम्यूट व्हायचंय, मी सांगणारच आहे. हॅलो उद्धव सानप. उद्धव सानप, आपण पालक आहात की टीचर आहात नेमकं? हॅलो उद्धवजी सानप, आय रिक्वेस्ट यू. हॅलो हॅलो. ओके, नो प्रॉब्लेम. स्वरा पाटील, आय अनम्यूट यू. हॅलो स्वरा, टेल मी. हॅलो हॅलो स्वरा, आवाज येतोय माझा? कोण झाले अनम्यूट?
हॅलो, कोण झालंय अनम्यूट? सर स्वरा पाटील. ओके, स्वरा, टेल मी व्हॉट इज द आन्सर? एक मिनिट सर. झूम कर ना, झूम करून बघ, झूम करून वाच. पर्सनल लाईफ स्टोरीज. हम्म. नाही समजत आहे कोणाला? अरे तुमच्या डोळ्यासमोर उत्तर दिलंय. हा, बघा, पर्सनल लाईफ स्टोरीज. Which person tell and write down personal life story? This is the autobiography, life history of a man written by himself. जो स्वतःबद्दल, स्वतःच्या जीवनाबद्दल, इतिहासाबद्दल जो माणूस लिहितो स्वतःबद्दल, त्याची बायोग्राफी म्हणतात, त्याला ऑटोबायोग्राफी म्हणतात ज्याने. आणि बायोग्राफी कशाला म्हणतात तर द लाईफ ऑफ अ पर्सन रिटन बाय समबडी एल्स, म्हणजे कोणी दुसऱ्याबद्दल. जसं रामायण संत वाल्मिकांनी लिहिलेलं आहे, ती काय झाली? बायोग्राफी म्हणतात. बायोग्राफी असे देवाची नसते, तो इतिहास झाला, ते आपलं रामायण झालं, ते आपला महान ग्रंथ झाला. पण उदाहरण सांगायचं झालं तर राजे महाराजांची जी हिस्ट्री लिहिली जाते, जी बायोग्राफी लिहिली जाते. आता मध्येच बायोग्राफिकल बरेच पिक्चर येतात, पिक्चर आलेले असतात. सुभाष चंद्र बोसाबद्दल आले असतील, सुभाषचंद्र बोस, आपले नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यांच्या जीवनावर आधारित कोणी लिहिलेलं असेल त्याला बायोग्राफी म्हणतात. बरेच असे बायोग्राफी आहेत. मग ते आपलं राजे छत्रपती शिवाजी महाराजांवरती असतील, संभाजी महाराजांवरती लिहिलेले असतील, तो इतिहास घडलेला जो वाचून आपल्याला प्रेरणा मिळते. संत तुकोबारायाबद्दल लिहिलेलं असेल, हो की नाही? म्हणजे एखाद्याने एखाद्याबद्दल, दुसऱ्यानं दुसऱ्याबद्दल लिहिलेलं त्याला बायोग्राफी म्हणतात, आणि स्वतःबद्दल लिहिलं त्याला ऑटोबायोग्राफी म्हणतात. ओके, समजलं? तर जी लाईन आहे, ही पूर्ण सेंटेन्स आहे, या सेंटेन्स बद्दल एकच वर्ड म्हणजे तो ऑटोबायोग्राफी. ओके, ऑटोबायोग्राफी. ठीक आहे, समजलं का नाही? या दोन्हीतला फरक कळाला की नाही तुम्हाला? ऑटोबायोग्राफी and biography. बायोग्राफी, ऑटोबायोग्राफी. चला लक्षात ठेवा. नेक्स्ट जे आहेत पुढचे शब्द, पुढचे सेंटेन्स, नेक्स्ट पोर्शन आपण नेक्स्ट क्लास मध्ये पाहू, किंवा मॅडम जर घेतील तर मॅडमला मी घ्यायला लावतो. ठीक आहे, टाइम रिलेटेड वर्ड्स, तर हे पण तुम्हाला मी उद्याच सांगेल याचं उत्तर. चला तर मग एका शब्दामध्ये फक्त सांगायचंय की आजचा क्लास कसा वाटला. आवडला असेल तर यस म्हणा, आवडला नसेल तर नो म्हणा, समजला नसेल तर डी टाका, काही अडचण नाही. ओके, क्लासचा टाइम झालेला आहे. आवडला असेल क्लास तर यस म्हणून टाईप करून टाका. चला, ओके, गुड. थँक यू फॉर युअर रिस्पॉन्स अँड रिप्लाय. थँक यू, गुड, अँड हॅपी नवरात्री टू ऑल ऑफ यू. व्यवस्थित सर्वांनी व्यवस्थित दांड्या खेळायच्या, कोणी कोणाचं बोट फोडायचं नाही, तोडायचं नाही. ठीक आहे, आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि लक्षात ठेवा, दांड्या खेळताना व्यवस्थित खेळा, कोणाला धक्का लागून पाडू नका, आणि तुम्ही पडू नका. ठीक आहे, आणि कोणाची बोट तोडू नका. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू इन नेक्स्ट or tomorrow's live class. So bye, good night.